कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. यातला आत्मशुद्धये शब्द फार महत्वाचा आहे. कर्मयोगी केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि केवळ इंद्रियाने, केवलैहि इंद्रियैहि अपि. केवळ शब्द सगळीकडे लावायचा. केवळ कायने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने, केवळ इंद्रियाने असा हा योगी अहंकार विरहित कर्म करतो. संगम त्यक्त्वा, तो विषयाचा संग टाकून, फळाची आसक्ती टाकून कर्म करतो योगी. आणि म्हणून कसं असतं, आत्मशुद्धी, चित्तशुद्धीसाठी असतं. त्यामुळे ते शुद्ध राहतात, त्यांची शुद्धता होते. अध्यात्मामध्ये शुद्धता फार महत्वाची आहे. सर्व प्रकारची शुद्धता लागते. देह शुद्धी, मनाची शुद्धी आणि आत्म्याची शुद्धी. मल सगळे निघून जायला लागतात. आणि मग कशाने मल येतो, तर अनेक जन्माच्या आपल्या कर्म असतात, अनेक जन्माच्या वासना असतात, अनेक जन्म आपण काही ना काहीतरी संस्कार आपल्या मनावरती केलेले असतात. तर या सगळ्यामुळे एक प्रकारची मलिनता प्राप्त झालेली असते. ते मलिनता जाण्यासाठी हे आपल्या सगळ्या तीर्थयात्रा वगैरे तेवढ्यासाठी असतात. खरं म्हणजे आपण म्हणतो तीर्थ खराब झाली, कशाला जायचंय आता, तिथे सगळीकडे घाण असते वगैरे, पण कलियुगामध्ये ते तर राहणारच आहे. पण आपण जायचं ते आत्मशुद्धीसाठी जायचं. तीर्थक्षेत्रामध्ये काय आजूबाजूला ते आपण बघायचं नाही, पण त्या क्षेत्रामध्ये जाऊन दर्शन केल्यानंतर पुष्कळशी आपले मल दोष असतात, ते मलिनता कमी होते. म्हणून हे वेगवेगळ्या नद्यांची स्नान ही तेवढ्यासाठी आहे की नर्मदेचं स्नान करावं, पुष्करला स्नान करावं, गंगेचं स्नान करावं, भागवत कथा वाचावी. हे सगळं कशासाठी आहे? शुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी आहे. आणि सगळी मल आपोआप मलिनता, मनाचे संस्कार ते कमी होत जातात. त्यामुळे देहशुद्धी आपण तर रोज आंघोळ वगैरे करून बाह्य शुद्धी आपण करतो. मनाची शुद्धी नामस्मरण करून केली जाते. नामस्मरणाने मनाची शुद्धता होते, मनातले पुष्कळ संस्कार जातात. इंद्रियांची शुद्धता, त्या इंद्रियांनी लोकांसाठी म्हणजे कर्तव्य कर्म म्हणून न करता परोपकारासाठी काही कर्म केलं तर त्याने शुद्धता होते. आणि आत्मशुद्धी या तीर्थक्षेत्रांच्या वगैरे ठिकाणी जाऊन आलं की आत्मशुद्धी होते. म्हणजे ही सगळी आपण कर्म कशासाठी करायची? वस्तुतः तर शुद्धीसाठी करायची. कर्म तर करावी लागणारच आहेत, मग काहीतरी दुसरा हेतू मनामध्ये ठेवण्यापेक्षा शुद्धतेसाठी कर्म, मग मनाने असो, बुद्धीने असो, इंद्रियाने असो, तर योगी अशा प्रकारे कर्म करतात आणि त्यांची शुद्धता झालेली असते. शुद्ध सात्विक असे लोक आपल्याला सापडणं सुद्धा अवघड असतं. सात्विक एखादा माणूस आपल्याला भेटणं हे खरोखर अवघड असतं. म्हणून आपण सत्संगामध्ये येतो. सत्संगामध्ये कसं असतं, त्यावेळेला आलेले सगळे लोक सत्वबुद्धीचे असतात, त्यांची बुद्धी सात्विकच असते. तिथे हौशी गवशी असे नसतात. ते खरोखर ज्यांना ऐकायचं असतं, खरोखर ज्यांना ओढ आहे भगवंताची, असेच लोक सत्संगामध्ये येतात. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सत्वबुद्धीची माणसं मिळतात. म्हणून सत्संग फार महत्वाचं सांगितलंय. सगळ्या संतांनी सत्संगाला खूप महत्व दिलंय. का दिलंय? तर एवढ्यासाठी की आपली चित्तशुद्धी सत्संगामध्ये होते. कारण सगळी आपल्याला माणसं पण सात्विक भेटतात. म्हणजे जास्तीत जास्त सत्वगुण वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून सत्संग पाहिजे. म्हणजे नामस्मरण, सत्संग, कथा वाचन हे सगळं आपल्याला अध्यात्मासाठी आवश्यक लागतं. म्हणजे हे सगळं केल्यावर आत्मदर्शन होतं.
असं नाही आपल्याला म्हणतात. आत्मदर्शनासाठी हे सगळं उपयोगी पडतं. आत्मदर्शन होण्यासाठी जी आपल्याला शुद्धता लागते, जे आपण भगवंताच्या जवळ जायला आवश्यक असतं, ते सगळं आपल्याला ह्या मधून मिळतं. कशाला पुन्हा पुन्हा भागवत कथा ऐकायची, एकदा ऐकली की आम्ही, असं आपण म्हणतो. तर तसं होत नाही. आपण पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे, कारण आपल्या मनावरचे संस्कार पटकन एका ह्याच्यातच जातील सगळे असं नाहीये, ते असतातच. म्हणून दरवेळेला आणि नवीन काहीतरी मिळतं ना भागवत कथेतून. भगवत कथा सांगण्याची पद्धतही पुष्कळांची वेगवेगळी असते प्रत्येकाची. त्यामुळे छान भजनं ऐकायला मिळतात, चांगले विचार ऐकायला मिळतात, काही नवीन नवीन सिद्धांत सांगितले जातात, अध्यात्मामध्ये काही मार्गदर्शन केलं जातं. हे सगळं होतं कथेमध्ये. तर हे सगळं शुद्धतेसाठी. म्हणजे आपण शुद्ध आहोत की नाही हे कशावरून कळतं आपल्याला? आपल्या मनातल्या विचारांवरून कळतं. मनामध्ये सगळे शुद्ध विचार येतात का? म्हणून ऋग्वेदामध्ये काय म्हणलंय की आनो भद्रहा क्रतवो यंतो विश्वतः. म्हणजे सगळ्या विश्वाकडून माझ्याकडे शुभ संकल्प येऊ दे. म्हणजे माझं मन शुभ संकल्प करत. एतन्मे मनहा शुभ संकल्पमस्तु, एतन्मे मनहा सत्य संकल्पमस्तु, अशी प्रार्थना केली. म्हणजे ऋषींना माहितीये की मन हे कसं आहे, खराब आहे. वाईट विचार मनामध्ये खूप येतात, अशुद्ध विचार मनामध्ये खूप येतात. म्हणून त्याला प्रार्थना आहे परमेश्वराला की माझ्या मनामध्ये शुभ संकल्प येऊ दे, माझ्या मनामध्ये सत्य संकल्प येऊ दे, माझ्याकडे सगळ्या बाजूने विश्वातल्या चांगले विचार तेवढे माझ्याकडे येऊ दे, वाईट विचार आपल्याकडे येऊ नयेत. हे सगळं कशासाठी आहे? शुद्धतेसाठी. म्हणून शुद्धीसाठी फार प्रयत्न अध्यात्मामध्ये करावे लागतात आणि बराचसा आपला नामजप, बरेचसे आपले प्रयत्न त्याच्यामध्ये जातात. आणि एकदा शुद्धता प्राप्त झाली की तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान प्राप्त व्हायला तसा वेळ लागत नाही, कारण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ज्ञान आहे. ज्ञान असतंच, फक्त ते मलिनतेमुळे काय झालेलं असतं, झाकलं गेलेलं असतं. त्यामुळे कोणी कोणाला ज्ञान द्यायची गरज नसते. ज्ञान आपलं आपलंच उदयाला येतं. फक्त हे वरचं जाण्यासाठी आपण मार्गदर्शन घेतो की ही सगळी मलिनता जावी कशी आपली, जायला पाहिजे सगळे. त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन, साधना हे तेवढ्यासाठी असतं की सद्ग्रंथाचं वाचन, सत्य संकल्प, शुद्ध विचार, हे सगळं कशासाठी असतं? हे सगळी शुद्धता येण्यासाठी असतं. म्हणून हा योगी जो असतो तो कर्म कशी करतो? केवळ इंद्रियाने करतो, केवळ कायाने करतो, केवळ मनाने करतो, केवळ बुद्धीने करतो. त्यात त्याचा अहंकार नसतो. मी करता हा भाव त्या ठिकाणी नसतो. आता इथं याने छान दिलंय आणि थोडं जास्त याच्यावरती निवेशन केलंय माऊलीने. देखे बुद्धीची भाषा नाही दे. म्हणजे बुद्धीला समजण्याच्या पूर्वी, मनामध्ये विचार उद्भवण्याच्या अगोदर मनाचा अंकुर नुदैजे न उदैजे. मनामध्ये अजून अंकुर संकल्पाचा उगवला नाही. ऐसा व्यापारो तू बोलीजे शारीरुगा. कायिक कर्म. कायिक कर्म कसं होतं? आता एक आपल्या इथे अंगावर डास बसला, आपण पटकन तिथे मारतो. हे अजून बुद्धी मन कोणाला कळण्यापूर्वी क्रिया होऊन जाते ना, तर कायिक कर्म झालं ते. आता हे कसं असतं कायिक कर्म? तर बालभावाप्रमाणे असतं. बालभाव कसा असतो? हेची मराठी परियेशी. म्हणजे मी तुला स्पष्टपणाने सांगतो. कसं सांगतो? तरी बाळकाची चेष्टा जैशी. लहान मुलं कशी हातपाय हलवत असतात, त्यांच्या मनामध्ये असा काही संकल्प नसतो. ती सहज कर्म करतात, काय नाही कर्म करतात ते. तशी बालस्वभावाप्रमाणे कर्म. योगी हे कर्म करीती तैशी केवळा तनु. कायिक कायाने कर्म आपोआप होत. मग स्वप्न मनाने कसं होतं? कायनं मनसा. कायचं झालं, आता मनसा. कसं कर्म करतो ज्ञानी ते सांगतात ते. मग पाच भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथ मनची राहते एकले स्वप्नी जेवी. है ना? पाच भूतांचं बनलेलं शरीर ज्या वेळेला झोपलेलं असतं, त्यावेळेला एकटं मन शरीरामध्ये व्यवहार करत असतं.
कसं ते कसे व्यवहार होतात स्वप्नातले, ज्ञानेश्वरांचा अभ्यास बघा किती सूक्ष्म आहे. मनातले व्यवहार कसे होतात स्वप्नातले. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा, बरी सुख दुःखे बोल. म्हणजे कसं म्हणले, नवल कसं आहे की केवढा मोठा तरी वासनेचा संसार मांडलेला असतो मनाने स्वप्नामध्ये. देहाला तो अजिबात जागे होऊ देत नाही, तरी सुद्धा सगळी सुख दुःख भोगतो स्वप्नामध्ये. देह जागा होत नाही, पण मनाने सगळं निर्माण करतो मोठ्याच्या मोठं स्वप्न, आणि त्या स्वप्नामध्ये तो रमतो आणि त्या स्वप्नामध्ये उपभोग घेतो. कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो, कधी रडतो, कधी हसतो, कधी उठतो, कधी पळतो, काहीही करतो, है ना. हा, तसं योगी मनाने कर्म करतो, है ना. हा. इंद्रियांचा गावी नेणीजे. आणि त्याला इंद्रिय लागतात का? इंद्रिय नाही लागत. इंद्रियांच्या गावाला तो जात नाही. इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो. इंद्रियांच्या गावी नेणीजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळ गा म्हणजे मानसाचं. हे मानस कर्म आहे. कायिक कर्म झालं, मानस कर्म झालं. जे योगी तसं करतो बघा. योगी तेही करीती, परी कर्मे तेने न बांधी जती. योगी तशी कर्म करतो, आपणही तशीच करतो, पण कुठेतरी आपल्याला थोडासा अहंकाराचा, जे मी करतो आहे असा आपला भाव असतो, तो सहज भाव असतो खरं म्हणजे. आता योग्याला एखाद्या समाधी लागते, हा, योगी समाधीमध्ये जातो. समाधीमध्ये गेल्यानंतर इहलोकामधला सगळा संबंध त्याचा सुटतो, है ना. इहलोकामधलं त्याला काही भाग राहत नाही. तो शांत अद्वैत अशा स्थितीमध्ये असतो. पण योग्याला जर अजून कर्म करायचे असतील तर त्याला व्युत्थान स्थितीमध्ये यावं लागतं. मग व्युत्थान स्थितीमध्ये येण्यासाठी लौकिक व्यवहाराशी जुळणारे काहीतरी विचार त्याच्या मनात यावे लागतात. मग तो व्युत्थान स्थितीवर येतो की मला माझी आई आजारी आहे, तिला मला औषध आणायचंय, असं कुठेतरी हे असेल तर तो व्युत्थान स्थितीमध्ये येतो. नाही तर योगी कायम समाधी स्थितीमध्ये जाईल ना, तो उठणारच नाही. जसे वाल्याकोळी अनेक वर्ष बसला किंवा चव्हाण ऋषी अनेक वर्ष तपस्या करत बसले, तर ते त्यांना व्युत्थान नाही, ते नुसतेच बसलेले असतात. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की काहीतरी एक विचार मनामध्ये ठेवा समाधी लावताना, की मला पुढे अमुक अमुक किंवा मला ह्याला भेटायचंय, मरणाचे तुम्ही व्युत्थान. नाही तर तो गेला योगी समाधीमध्ये की गेला. ते तो जी आनंदाची स्थिती आहे तिथनं तो बाहेर नाहीये, म्हणून त्याला व्युत्थान आलं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये आहे की काहीतरी विचार ठेवले म्हणजे मग योग्याला व्युत्थान करता येतं. अतिशय अवघड आहे ना, त्याला खरं गुरूंच्या समोरच हे करावं. समाधी स्थितीमध्ये गेल्यानंतर बाकीच्यांना कळत नाही याला उठवावं कसं, ते शक्यतो तसं करू नये गुरु नसताना. तेव्हा त्यांनी काय केलेलं असतं, अहंभाव सांडलेला असतो आणि तो कर्म करत असतो. कशी करतो? कायिक कर्म करतो, मानसिक कर्म करतो, पण त्याच्यामध्ये तो कुठेही गुंतलेला नसतो. लहान मुलासारखी कामं त्याची असतात. जे सांडलेली आहे संगती अहंभावाची. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाच्याचे चित्त, मग इंद्रियांची चेष्टित विकळू दिसे. केवळ इंद्रियांनी ना, आता तिसरं, इंद्रियांनी कसं कर्म करतो तो? जाहलिया भ्रमहत, म्हणजे ज्याप्रमाणे भूतसंचार झाल्यानंतर चित्त भ्रमिष्ठ होतो आणि मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया आणि त्याची बुद्धी हे याचा एकमेकांशी मेळ नसतो. विकळू दिसे, इंद्रियांची चेष्टित कसा? विकळू दिसे. विकळ म्हणजे एकमेकांशी संबंध नसतो. स्वरूप तरी देखे म्हणजे तो पाहतो. आळविले ऐके, हाक मारले तर ऐकतो. शब्द बोले मुखे, मुखाने शब्द बोलतो, परिज्ञान नाही, पण त्याला काही कळत नाही आपण काय करतो. असा भ्रमिष्ठ चित्त झालेला, पिशाच्य बाधा झालेला असा.
हे असो काळजी विणं जे जे काही कारण ते केवळ कर्म जाणं इंद्रियांचे. आता इंद्रिय कर्म कसं असतं तर प्रयोजनाशिवाय जे जे काही करतो ते ते सगळं इंद्रियांचं कर्म असतं. तर या ठिकाणी आता जाणण्याचं काम कोणाचं आहे? आपण कर्म करतो हे बुद्धीचं आहे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग ही सगळी कर्म बुद्धीशी संबंधित असतात. बुद्धीला माहित असतं हे जाणण्याचं काम कोणाचं आहे? बुद्धीचं. आता बुद्धीने सुद्धा तो कर्म करतो. ते बुद्धी दुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी. जे योगी बुद्धीला अनुसरून सुद्धा कर्म करतात, लक्ष देऊन कर्म करतात, बौद्धिक कर्म. परी ते नैष्कर्म्यापासूनही मुक्त दिसते. पण ते नैष्कर्म्या स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षा सुद्धा मुक्त असतात. मुक्त असतात म्हणजे कर्म करत असून नैष्कर्म्य स्थितीमध्ये असतात. जसं श्रीकृष्ण कर्म करतो, सगळ्यामध्ये असतो पण सगळ्यामधून बाजूला असतो. जे बुद्धीची ठाऊनी देही म्हणजे त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत तया अहंकाराची स्वीचनेस म्हणजे आठवण. बुद्धी अहंकाराची अजिबात आठवण नसते. म्हणून कर्मेच करता पाही चोखाळले. म्हणून कर्माचे आचरण करत असतानाही ते शुद्ध असतात. म्हणजे कर्म करत असताना एखादा गृहस्थ सुद्धा कशा प्रकारे शुद्ध राहू शकतो ते आपल्याला या ओव्यांवरून कळतं. की आपण सुद्धा कर्म करत असताना जर ही सहज कर्म होत आहेत, स्वभावजेन कौंतेय असं म्हणणं गीतेमध्ये एका ठिकाणी, स्वाभाविकरित्या कर्म होत असतात. आपापल्या स्वभावाप्रमाणे माणूस कर्म करत असतो. तर त्या कर्मामध्ये तुम्ही जर अहंकार ठेवला नाही, लिप्त तुम्ही झाला नाही कशामध्ये, तर आपोआप नैष्कर्म्यता प्राप्त होते. आणि अशी नैष्कर्म्यता प्राप्त करणं ही इतर साधनांपेक्षा कशी सोपी. कर्म करत असताना परमेश्वराला सगळं अर्पण करणं. आपल्याकडे एक पद्धतच लावलेली आहे ना, सगळं झाल्यानंतर आपण श्रीकृष्ण अर्पण असं म्हणतो की नाही, किंवा विष्णवे नमो विष्णवे नमो. सगळा मोठा यज्ञ झाला, खूप मोठा आपण मांडलं तरी सुद्धा काय शेवटी म्हणतो विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः इदन्न मम. आपल्याकडे ही पद्धत मुद्दाम ठेवली की हा अहंकार आपल्याला लागू नये. पण तो आपण आपोआप होतो आणि तो सुद्धा स्वाभाविकरित्या होतो. आपलं लक्ष नसेल, आपण जर त्याच्यात गुंतलो नाही तर आपल्या हातून कर्म चांगली होणार नाहीत. पण कुठेतरी मनामध्ये एक जाणीव पाहिजे की नाही, हे प्राकृतिक सगळं आहे आणि आत्म्याच्या अधिष्ठानावर हे सगळं होत आहे. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी सुद्धा आपण नैष्कर्म्य होऊ शकतो. म्हणून त्यांनी ओवी छान लिहिली आहे बघा इथे. अगा करीते नवीन कर्म ते चिते निष्कर्म हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. गुरूंकडून करणारी ही मर्माची गोष्ट आहे, ते प्राप्त पुरुष समजतात. काय काय गोष्ट सांगतात गुरु? कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेलं कर्म ते नैष्कर्म. ते निष्कर्म. कर्तेपणाचा अहंकार सोडून जे कर्म करू ते कर्म कसं होतं? निष्कर्म होतं. नाही, निष्कर्म हे फार अवघड नाहीये. निष्कर्म होणं हे सोपी गोष्ट आहे. फक्त मनामध्ये कुठेतरी त्याची सारखी जाणीव ठेवली पाहिजे की हे आपोआप घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला स्वाभाविकरित्या ह्या गोष्टी घडत असतात. आपला स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण वागतो. मन काय, मनाचा स्वभाव आहे, मन विचार करणारच, चांगला वाईट दोन्ही. संकल्प विकल्प मनामध्ये येणारच, हे नैसर्गिक आहेत. पण त्याच्यामध्ये गुंतून कुठं जायचं नाही. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले. आता इथं काय झालं, त्यांना त्यांच्या मनामध्ये शांत रस आला, ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये. म्हणून ते काय म्हणतात की माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर उसळला आहे मर्यादा सोडून. कारण बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टीचं व्याख्यान मला करता आलं. न सांगता येण्यासारख्या गोष्टी त्या मला सांगता आल्या, म्हणून माझ्या मनामध्ये शांत रसाचा समुद्र उसळला. सांडित आहे पात्राते, पात्र सांडून वाहतोय.
का जे बोलणे बोला परवते बोलविले. म्हणजे बोलण्याच्या पलीकडे आहे, हे सांगण्याच्या पलीकडची स्थिती आहे, ती मला सांगता आली. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे सांगू, तयासीची आथी लागू परिसाविया. इथं काय म्हणलंय त्यांनी, इंद्रियाविषयींचा पराधीनपणा ज्यांचा सुटला आहे, नाहीसा झालाय, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. म्हणजे कळेल ना काय म्हणतात ते. तसं कळणं अवघड आहे ना, की कशात सगळे इंद्रिय काम करतायत, मन काम करतंय, बुद्धी काम करते, पण तरी सुद्धा तो कशामध्ये नाही. तर तरी सुद्धा तो काम करतोय योगी, असं सांगणं हे तसं सोपं आहे, पण ते आकलन झालं पाहिजे ना. म्हणून मला आनंद होतोय की मला हे सांगता आलं की असं योगी कर्म करतो, सहजगत्या कर्म करतो, लहान मुलांप्रमाणे कर्म करतो, बुद्धीने करतो, मनाने करतो, सगळ्यांनी करतो. परंतु तरी सुद्धा तो कशामध्ये गुंतला गेला नाहीये हे मला सांगता आलं, असं मला त्याचा मला आनंद होतो. आणि ज्याला इंद्रियांचा पांग फिटला आहे, म्हणजे इंद्रियांच्या पासून जे दूर गेलेले आहेत, इंद्रियाविषयींचा पराधीनपणा ज्यांचा नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हो ना, त्याला म्हणजे कळेल, दुसरं काय नाही, कळायच्यासाठी म्हटलंय त्यांनी. तयासीची आथी लागू परिसावया, त्याला हे ऐकायला कळेल बरोबर. तर इथं श्रोत्यांच्या मनामध्ये काय आलं ते सांगतो. हा असो अतिप्रसंग. श्रोते म्हणतात ठीक आहे, ठीक आहे. आता हे विषयांतर झालं. न सांडीपा कथा लागू. आता तू कथा सांगू नको, श्रीकृष्ण अर्जुन काय म्हणतात ते सांग. होईल श्लोक संगती भंगू म्हणून या, नाही तर श्लोक संगतीचा भंग होईल. त्यामुळे आता तू त्याच्यामध्ये जास्ती जाऊ नको. जे मना आकळिता कुवाडे, कुवाडे म्हणजे कठीण. मनाने आकलन करणे कठीण आहे. घाघोसिता बुद्धी नातडे, म्हणजे घासाघीस करून बुद्धीला समजत नाही. ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझं, ते तुला दैवाच्या अनुकूलतेमुळे सांगता आलं. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणखी काय करावे सांगे कथा. म्हणजे दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आलं, जे स्वभावता शब्दांच्या पलीकडचं आहे, ते बोलण्यामध्ये जर सापडलं तर दुसऱ्याचं काय प्रयोजन आहे आणखी. तेव्हा असा श्रोत्यांचा मनामध्ये काय चाललंय ते त्यांनी जाणलं. हा आरती विषय श्रोतियांचा जाणो निदास निवृत्तीचा, म्हणे संवाद या दोघांचा परिस्वनी परिसा. श्रोत्यांच्या मनामध्ये काय आलं हे जाणलं, आणि मग ते जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य दास म्हणतायत की ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला श्रीकृष्ण अर्जुनाचं संवादाचं सांग. म्हणजे अशी असं सांगणं हे सुद्धा किती अवघड आहे, की मनामध्ये काही नाही, कायच काही संबंध नाही, आणि बुद्धीचा नाही, कर्म तर करताना दिसतंय पण एकमेकांशी काही संबंध नाही. असं कर्म करणं, असा कर्म करणारा एखादा माणूस बघणं हे सुद्धा अवघड आहे ना. आजकाल असं दिसणं सुद्धा अवघड आहे. कितीतरी गोष्टी अशा असतात. आता हे मोठे मोठे लोक पुष्कळ काम करताना दिसतात, हे करताना दिसतात, पण प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला कळत नाही. मग आपल्याला वर्तमानपत्रात काही वेगवेगळं वाचायला मिळतं ना, कोणाविषयी काय आपल्याला वाटत असतं, पण ते भलतंच काहीतरी निघतं सुद्धा. म्हणजे खरं अवघड आहे ना कळणं, की अशा प्रकारे कोण काम करतंय. खरंच आपल्याला भेटले तर विशेष म्हणायचं. मग कृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझं निरुते चित्त देई. आता कृष्णाने श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की आता कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह तुला सांगतो, हे तू चांगलं लक्ष देऊन ऐक. म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा कृतकृत्य माणूस कोण. म्हणून गुरूंची सुद्धा गुरु सुद्धा पारखून घ्यावेत असं म्हणतो. गुरूंची सुद्धा आपण नीट बघितलं पाहिजे चरित्र सगळं, आणि मग गुरु करावेत असं आपण म्हणतो. म्हणून आपण संतांची चरित्र वाचतो ना. संतांच्या चरित्रामध्ये सगळं दिलेलं असतं की ते कसे होते, कसे वागले, कुठल्या प्रसंगामध्ये त्यांनी काय कसं केलं, कार्य काय केलं, हे सगळं आपल्याला माहिती हवं. आणि मग नीट चौकशी करून आपण गुरूंच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला
तेवढी योग्यता आपली पण प्राप्त होते. आपल्याला कळत नाही, पण चरित्र वाचल्यानंतर आपल्याला संतांची लक्षणं काय आहेत काय नाही हे सगळं माहिती होतं ना. छान लिहिले. हा, विवेकानंदांनी पाहिलं त्यांचं, त्यांनी पाहिलं बरोबर. त्या यांचं त्यांनी छान लिहिलंय स्वर्णलता मिशीकरनी, तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये स्वर्णलता मिशीकरचं रामकृष्णांचं चरित्र फार सुंदर लिहिले गेले, फारच छान लिहिले. मी आता वाचलं एवढ्यामध्ये. तर अतिशय सुंदर चरित्र लिहिलंय. म्हणजे कसे वागतात, कसे शांत राहतात, कसे चिडल्या कुठल्या प्रसंगाला तरी त्याच्यामध्ये काय असतं हे सगळं आपल्याला कळतं ते वाचल्यानंतर, की खरोखर संत कसा असतो. आणि मग आपल्याला एखादा भेटल्यानंतर आपण ओळखू शकतो की खरोखर हे संत आहेत का. नाहीतर संतांच्या पर्यंत आपल्याला एकतर ती आजूबाजूची मंडळी जाऊ देत नाहीत. कित्येक ठिकाणी मी पाहिलंय की दर्शनाला सुद्धा जाऊ देत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला इतकी माणसं असतात, त्यांनाच अहंकार असतो, ते आपल्याला तिथपर्यंत सुद्धा पोचू देत नाहीत. लांबची गोष्ट वेगळी. तेव्हा आता कसा असतो बघा, युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. आता इथे नैष्ठिक शांती असं म्हणलेलं आहे. नैष्ठिकीम शांतीम आपनोती, नैष्ठिक शांती मिळतो. कसा आहे तो? युक्तः कर्मफलं त्यक्त्वा, कर्म करणारा योगी कर्मफलाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती, नैष्ठिक शांती म्हणजे मोक्ष, तेव्हा आपनोती म्हणजे मिळवतो, मोक्ष मिळवतो. आणि अयुक्त, युक्त आणि अयुक्त हा दोन शब्द वापरलेत बघा. युक्त आहे तो योगी, अयुक्त आहे तो अजून योगी झालेला नाही, सर्वसामान्य माणूस. अयुक्त जो असतो तो कसा असतो? कामकारेण, अयुक्तच्या मनामध्ये कामाच्या योगाने प्रेरित झालेला असतो आणि फले सक्तो, फलामध्ये आसक्त असतो. मन निबध्यते, तो बांधला जातो. म्हणजे कर्मफळाचा त्याग करून जो योगी झालेला असतो तो नैष्ठिक शांती मिळवतो, मोक्ष मिळवतो. पण कर्मफळाचा त्याग न केलेला आणि काम वासनेनी म्हणजे इच्छेने, फलासक्तीने जो युक्त असतो, फलासक्ती ज्याची सुटलेली नसते, तो काय होतो? बांधला. तरी आत्मयोगे अथिला, ज्ञानयोगाने जो संपन्न झालेला आहे, जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनीवरीला शांती जगी. त्याला घरात बसून शांती वरते, म्हणजे शांती येऊन त्याला माळ घालते घरात येऊन, त्याला कुठे जावं लागत नाही शांतीसाठी. एरू म्हणजे इतर, कर्मबंधे किरीटी, किरीटी म्हणजे अर्जुनाला म्हटले. अभिलाषाची गाठी, अभिलाषा असते त्याला, कर्मबंधाच्या अभिलाषेने. कळासला खुंटी, खुंटीला बांधला फळभोगात. अभिलाषेच्या दाव्याने फळभोगाच्या खुंटीला बांधला गेला असं त्यांनी म्हणले. दुसरा कसा असतो? अभिलाषेच्या दाव्याने, दोरीने खुंटीला, फळभोगाच्या खुंटीला बांधला गेलेला असतो, तो सुटत नाही. उपमा छान सुंदर असतो तो ना. ते पण बघण्यात आनंद आहे ना, भाषा पण कळण्यामध्ये आनंद येतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन्. छान आहे बघा श्लोक. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी, सर्व कर्माचा मनाने संन्यास करून, म्हणजे साक्षात संन्यास नाही, कर्म करत असतो पण मनाने संन्यास आहे. जितेंद्रिय पुरुष नवद्वारे पुरे देही, या नवद्वारांच्या या देहरूपी नगरात
सर्व करूनही काही न करता आणि न करवता नैव कुर्वन्न कार्यान आनंदाने राहतो. या नवद्वार वेष्टित शरीरामध्ये तो आनंदाने राहतो. का? तर सर्व कर्माणी मनसा संन्यस्य संन्यस्त, सगळ्या कर्माने सगळी कर्म मनाने टाकून देऊन, मनाने संन्यास घेऊन. शंकराचार्यांचं म्हणणं तेच आहे ना, की तुम्ही आधी निष्कामच व्हा. म्हणजे मनाने तुम्ही संन्यस्त व्हा, मग तुम्ही खरे संन्यासी झाले. मनाने संन्यास घ्या, मनाने विरजित, आणि मग तुम्ही संन्यासी झालातच की. वरनं तुम्ही भगवी वस्त्र घाला, नाही तर नका घालू. मनाने संन्यास घेतला की घेतला, आणि वरनं पुष्कळ भगवी वस्त्र घातलीत, पण तुम्हाला सगळ्याची अभिलाषा आहे, तर तुम्ही काही संन्यासी नव्हे ना. नुसते दिसायला संन्यासी दिसाल, पण खरे संन्यासी नव्हे. म्हणून ते म्हणतात की यद आहारेव विरजेत तद आहारेव प्रव्रजेत. पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय संन्यास घेऊच नका म्हणजे. मनाने वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, मन सगळ्यातनं सुटलं पाहिजे, म्हणजे मग विराग्यपणा. मनात सगळ्या इच्छा आहेत आणि तुम्ही वरवर दाखवताय वैराग्यशीलता, तर बरोबर नाही ना ते. म्हणून ते सांगतात की नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यान सर्व कर्माणी मनसा संन्यस्य. जैसा फळाची हावे ऐसे कर्म करी आघवे, मग न कीजेची येणे भावे उपेक्षितो. फळाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्म करतो आणि नंतर तो आपल्या हातून काही घडलंच नाही अशा प्रकारे उपेक्षा करतो, उदासीन राहतो की आपण काही केलेलं नाही असं. तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते. तो म्हणे तेथ राहे महाबोध, आणि तो जिथे सांगेल तिथे महाबोध राहतो. नवद्वारे देही तो असतूची परी नाही. नवछिद्रांच्या या देहामध्ये वागत असून त्याची देहाशी तादात्म्य नसते. करी तुची न करी काही फलत्यागी, आणि फलांचा त्याग करणारा कर्म करत असतानाही स्वतः काहीच करत नाही. पण असा माणूस कसा असतो, तर तो जिकडे पाहतो तिकडे सुख असतो. तो जिथे राहतो तिथे सुख निर्माण होतं. म्हणजे त्याला सुखासाठी कुठे जावं लागत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हा एक भाव असतो ना, एक सुखाचा भाव असतो. तो असेल तिथे शांती. त्याच्या घरामध्ये जर तुम्हाला शांतता मिळेल. कुठे त्याच्या जवळ थोडा वेळ बसायला जा, तुम्हाला शांतता मिळेल. आणि एक प्रकारचं मन पण शांत होत जातं आपलं पण, समोरच्या माणसाचं सुद्धा. तो जर शांत असेल तर समोरच्या माणसाचं मन पण शांत होतं. अशी माणसं आपल्याला भेटायला पाहिजे. असे आपल्याला संत भेटायला पाहिजे की जिथे गेल्यानंतर आपल्याला शांती मिळेल. आजकाल असे पटकन सापडणं अवघड आहे बघा. कोणाकडे जाऊन बसावं असं आपल्याला कळत नाही की आपल्याला शांती पाहिजे. कुठे जाऊन बसावं, थोडा वेळ आपण कुठे जाऊन बसलो तर आपल्याला शांतता मिळते. कारण त्यांच्याजवळ शांती असते. जिथे शांती आहे तिथे जायला पाहिजे. जिथे अशांती आहे तिथे गेलं तर आपणही अशांत होऊ. जिथे शांतता आहे तिथे गेलं तर आपल्याला शांती मिळेल. तिथे गोंधळामध्ये गेलं तर आपल्याला सुद्धा गोंधळच मिळेल ना सगळं. असे खूप अवघड जातं. पण इथे त्यांनी फार छान लिहिलंय की तो म्हणे तेथ आहे महाबोधू, आणि तो जिथे तिथे ज्ञान आहे. तो जिथे असेल तिथे ज्ञान आहे. म्हणजे रामकृष्णांच्या त्या चरित्रामध्ये सुद्धा आहे. एकदा त्यांचे पूर्ण त्यांचं ज्ञान प्राप्ती आणि त्यांचं सगळी साधना पुरी झाल्यानंतर ते जे सांगतील तो महाबोध झाला ना. ते जे बोलतील ती वचनामृत झाली. आणि मग त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे हे आता सांगितलं पाहिजे शिष्याला. शिष्य तयार झाले पाहिजेत आता. इतकं त्यांची परिपूर्णता झाली की त्यांनाही वाटायला लागलं की आता कोणीतरी असं शिष्य मिळालं पाहिजे की ज्याला आपण हे सगळं ज्ञान, ज्याला हे सगळं सांगू. म्हणून ते आईला विचारतात जगदंबेला. तर तिने दाखवले त्यांना की एवढे शिष्य तुझ्याकडे येणार आहेत, तेव्हा तू काही काळजी करू नको. एवढे शिष्य येतील, त्यांना तुला ज्ञान द्यायचंय. म्हणजे ते जे बोलतील ते ज्ञान होतं ना, महाबोध. तो जिथे असेल तो महाबोध.
म्हणून त्यांची बोलणं हे अमृतासारखं असतं. तुकोबांचे सगळे अभंग कसे आहेत, हो की नाही? ज्ञानदेवांचे सगळे अभंग बघा, नामदेवांचे अभंग बघा, सगळ्यामध्ये बोध प्राप्त होतो. लहान 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 अभंग असतात 4-4 ओळीचे, पण त्याच्यामध्ये इतका बोध असतो. कारण त्यांच्या जवळच ज्ञान असतं ना सगळं. ते ज्ञान प्रकट होतं त्यांच्या बोलण्यातून. आणि मग ते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा तो अर्थ आंबासीची ठावा. आम्हाला माहिती आहे वेदांचा अर्थ काय आहे. मग आम्ही जे सांगतो तो वेदांचा अर्थ सांगतो. मी जे बोलतो ते बोलता ध्वनी वेगळाची म्हणतात ना. कोकिळेची वाणी मंजूळ आहे, पण तिच्यामध्ये आवाज देणार आहे तो वेगळा आहे. तसं मी जे बोलतोय तर माझ्याकडून बोलवून घेणारा वेगळा आहे. माझे नाही सत्तेने मी नाही बोलत म्हणतात. बोलायचा ध्वनी वेगळाची. तो जसं बोलून घेईल तसं बोलतो, म्हणून त्या ठिकाणी महाबोध आहे. तो पाहिल तिथे सुख असतो, तो राहील तिथे सुख असतो, तो सांगेल तो महाबोध असतो. आणि हे आपण आपल्याला असा कोणीतरी संत महात्मा आपल्याला प्रत्यक्ष भेटायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल. हे थोडा वेळ जरी त्यांच्यापाशी बसलो तरी आपल्याला काहीतरी बोध नक्की उत्पन्न होईल. आणि समजा नाही आपल्याला भेटले तर आपल्याला ग्रंथ आहेतच. ग्रंथामध्ये महाबोध आपल्याला होतोच. संतांचं दर्शन हा संतांच्या दर्शनाने सुद्धा सुखच ना, सुखाची सृष्टी होय. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. आता हे बघा न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. प्रभू कसा आहे, सर्वेश्वर कसा आहे, विश्वाची निर्मिती आणि त्यातील व्यापार आणि त्या व्यापाराचा फलाशी संयोग, असं काही तो करत नाही उत्पन्न. तर कसं होतं, न कर्म फल संयोगम, कर्म आणि फलाचा संयोग हे कसं असतं, स्वभावस्तु प्रवर्तते, स्वाभाविक होतं, प्रकृतीकडून होतं. म्हणजे आपल्याला असं विचारलं जातं किंवा आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असा प्रश्न उपस्थित करतात की या कर्माचं हे फळ हे कोणी सांगितलं, कोणी जोडून दिलं की हे कर्म केल्यानंतर पुण्यफळ आहे, त्यातलं पुण्यफळ म्हणजे अमुक एक फळ, आणि हे कर्म केल्यानंतर अमुक एक आहे ते पापाचं फळ आहे, पाप म्हणजे अमुक एक, असं कोणी जोडून दिलं? असं जर बघितलं की कुठल्या कर्माचं कुठलं फळ, हे अमुक समजा आपण दान केलं, पृथ्वीचं दान केलं तर काय फळ, कन्यादान केलं तर काय फळ, सुवर्ण दान केलं काय फळ, प्रत्येकाची फळ वेगवेगळी आहेत की नाही, कोणी जोडून दिलं हे, असा प्रश्न विचारला जातो. तर ते नाही म्हणतं, ते स्वाभाविक आहे. जशी सृष्टी ज्या क्षणी उत्पन्न झाली त्या क्षणी कर्माबरोबरच फळ लागलं. जे करेल त्याला फळ आहे, काहीही करा तुम्ही त्याला फळ आहे. मग असं असताना आपण काय करायचं, कर्मफळाचा त्याग करायचं म्हणजे काय, आपण त्याच्या संबंधी काही विचार करायचा नाही की आपण हे कर्म केलं आता आपल्याला काय फळ मिळणार. असा विचार केला की तुम्ही बांधला गेला, पण त्याचा विचार न करता या दृष्टीने काय घडायचे ते घडेल असं करून तुम्ही कर्म केले की तुम्ही आपोआप कर्मफळापासून आलीच. जे घडायचं ते घडणारच असतं, जे व्हायचं ते होणारच असतं. आता ऊन खूप तापलं तर ढग तयार होतात, हो की नाही? ऊन तापलंच नाही तर आभाळामध्ये ढग कसे तयार होणार? पण उन्हाच्या तापाचा सगळ्यांना त्रास होतो म्हणून ऊनच तापत नाही असं कधी होतं का? असं होत नाही. म्हणजे सृष्टी ही काही तुम्हाला विचारून चालत नाही की आता उकाडा चालेल का, आता थंडी चालेल का, आता अमुक एक हे केलं तर चालेल का, आपल्याला विचारून काय होत नाही. सृष्टी कशी स्वाभाविकरित्या चाललेली आहे. तसं कर्माचं फळ तुम्हाला विचारून मिळत नाही. हे कर्म केलं आता तुला हे फळ पाहिजे का. म्हणून मग ऋषीमुनींनी काय केलं की त्यांच्या ध्यान साधनेमध्ये त्यांनी शोधलं काय, कशाचं फळ काय मिळतं, आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं की बा अमुक एक करा म्हणजे हे फळ, हा यज्ञ करा हे फळ मिळेल, हे दान करा हे फळ मिळेल, अमुक ठिकाणी दान करा त्याचं अमुक एक फळ मिळेल, असं त्यांनी ती शोधून काढली. आणि मग आपल्याला शास्त्रामध्ये लिहिली त्यांनी की बा असं असं तुम्ही दान करा, अमुक एक तुम्ही अशा पद्धतीने कार्य करा, म्हणजे त्याचा
अमुक एक फळ मिळेल तुम्हाला, असं सगळे त्यांनी जोडले ते. म्हणून यांनी काय म्हणलंय की कर्मफळ हे काय परमेश्वराने असं उत्पन्न केलंय आणि त्यांनी सांगितलं हे असं होईल असं नाहीये. तर ते स्वभावाने म्हणजे प्रकृतीकडून होत असतात. तर प्रकृती अशीच का घडली याचं काही उत्तर सांगता येत नाही. प्रकृती अशी का नाही सांगता येत. प्रकृती धर्माप्रमाणे प्रकृतीचा स्वभाव आपला आपला वेगळा आहे. त्याच्याप्रमाणे ते होत असतं. ऊन कधी पडायचं तेव्हा ऊन पडतं, पाऊस कधी पडायचं तेव्हा पाऊस पडतो. तसे आपल्या हातून हेच कर्म का होईल असं नाही सांगत. तुमच्यामध्ये काय आहे, सत्वगुण आहे का रजोगुण आहे का तमोगुण आहे, त्याच्याप्रमाणे तुमच्याकडून कर्म होणार. मग समजा अतिशय तमोगुणी माणूस आहे तर तो तमोगुणीच कर्म करतो ना. त्याला साधी साधना सुद्धा आवडत नाही, त्याला स्मशानात जाऊन साधना करायला आवडते, पण तो तमोगुणी आहे. आपल्याला आवडेल का? सगळ्यांना नाही आवडणार आपल्याला, कारण आपण सत्वगुणी, आपण सात्विक साधना करू. रजोगुणी आहेत, राक्षसांनी सुद्धा खूप तपश्चर्या केली, खूप साधना केली. कशासाठी केली? त्याला काहीतरी हवं मिळवण्यासाठी केली. विशेषतः अमरत्व हवं, सगळ्यांवर विजय मिळवायला हवा. हे रजोगुणी माणसाची साधना झाली. ते रजोगुणीच असतात, ते तशीच साधना करणार. एखादा सात्विक ब्राह्मण असेल तो अशी साधना करणार नाही. तो करेल पूजा अर्चा, म्हणेल बा परमेश्वर तुला काय द्यायचं असेल तू दे, नसलं द्यायचं तर देऊ नको, मला आपला आवडतं तुझी पूजा करायला, मी तुझी पूजा करतो, असं सत्वगुणी माणूस म्हणे. म्हणजे गुणांप्रमाणे प्रकृती कर्म करून घेते. ह्याच्यावरती खूप सांख्यांनी खूपच अभ्यास केलेला आहे. हे स्वाभाविकरित्या प्रकृतीकडून कर्म कशी होत असतात, थोडं थोडं आपल्याला हे माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग आपण प्रकृतीपासून आपण अलिप्त कसं आहे चैतन्य हे कळालं ना, म्हणजे मग हळूहळू आपलं मन पण शांत होतं की अरे असं का घडलं, असंच घडायला नको होतं, अमुकच असं. मग आपल्याला नाही वाटतं की ठीक आहे वा, काहीतरी आपण गेल्या जन्मी केलं असेल त्याचं फळ आपल्याला मिळालं. मग ते निस्तरायचं किंवा त्यातून बाहेर कसं पडायचं, त्याच्यासाठी दुसरं चांगलं कर्म कुठलं करायचं. म्हणून खूप दानं सांगितले, विशेषतः कलियुगामध्ये खूप दान सांगितले. कारण कलियुगामध्ये तुम्हाला धर्मकृत्य, धर्म एकाच पायावर उभा आहे, धर्माचे 3 पाय गेलेले आहेत. मग त्यामुळे एकच राहिले ते म्हणजे दान. सत्य गेलं, तप गेलं, दया गेली. आजकाल कोणावर दया करता येते का बघा आपल्याला. इच्छा असली तरी आपण करू शकत नाही. आपल्याला वाटतं काय माहिती भिकाऱ्यांची सुद्धा गँग असते, कोणाला द्यायचे पैसे आणि काय उपयोग करतात त्याचा काय माहिती आपल्याला. आपल्याला काही कळत नाही. कलियुगामध्ये धर्म जर असा एकाच पायावर आहे तर आपण काय करणार, कशा प्रकारे आपण कर्म करणार, आपल्याला सुद्धा अवघड जातं. काय काय करतायत. म्हणून त्याने काय सांगितले, जास्तीत जास्त प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं कलियुगामध्ये. मग तीर्थक्षेत्री जा, अमुक एक प्रायश्चित्त घ्या, अमुक एक दान करा. प्रायश्चित्त आणि दान असेच त्यांनी सगळीकडे सांगितले जास्त. पराशर स्मृतीमध्ये कलियुगासाठी पराशर स्मृती आहे, आणि पराशर स्मृतीमध्ये त्यांनी सगळीकडे असं जास्तीत जास्त दान सांगितले की आतापर्यंतच्या सगळ्या जन्मामध्ये जे काही तुमच्या हातून झालं असेल त्याची शुद्धता होण्यासाठी दान करा. मग कुठल्या ठिकाणी काय दान करा. दानाचं खूप मोठा हजारो दानं सांगितली, छोट्या छोट्या दानांपासून गुप्तदान, अमुक दान, तमुक दान, मोठी दान, भूमिदान, खूप दानं सांगितली. जलदान, मग अमुक एका वेळेला याचं दान करा. म्हणून आपण पर्व काळामध्ये दान करतो ना, पर्व काळामध्ये करावं म्हणतात. आपल्या नक्षत्रावर दान करावं, आपल्या जन्मतिथीवर दान करावं, काहीतरी तुम्ही त्या वेळेला द्या असं म्हणतात. तुम्हाला जे होईल, शक्य होईल ते दान करा. म्हणजे मग त्यातून प्रायश्चित्त रूपाने ते वजा होईल आणि तुमची कर्माची फळं काही कमी होतील असं त्यांनी सांगितले. म्हणजे काय कर्म आहे आणि त्याचं काय फळ हे पुढे म्हणलेच आहे भगवंताने की सांगता येत नाही. ते कसा आहे, गुण आहे, है ना. कर्म आणि हे गुण आहे, सांगता येत नाही की कर्माचं हे फळ आहे, अमुकच फळ आहे, अमुकच फळ आहे, असं नाही सांगतात. म्हणून ते म्हणतं कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते, जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू. निर्व्यापार आहे तो. कसा आहे, न कर्तृत्वम, वस्तुतः कर्तृत्व शून्य, क्रियाशून्य असतो.
पण परी तो चिरच विस्तारू त्रिभुवनात. पण त्याने त्रिभुवनाची रचना पण केली. खरंच काही नाही असं म्हणलंय, पण त्रिभुवनाची रचना त्याचीच आहे. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, न हातू पाव लिंपे उदास वृत्तीत. पण तो कसा आहे, करता म्हणावे तर कुठल्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी उदासीनता असल्यामुळे कोणताही अवयव त्याचा अशुद्ध होत नाही, त्याची उदासीनता बिघडत नाही. न हातू पाहू जे हातू पाहू न लिंपे उदास वृत्तीचं, हाता पायाला काही लागत नाही. खेडेगावामध्ये एक म्हण आहे बघा, हरभरे सोलले न हात कोरडे. 3 तास बाबा बाई तू बसली होतीस, तू काय केलं दाखव, काय काम केलं तर हाताला तरी काहीतरी लागलं पाहिजे की नाही. हाताला तर काही लागलं नाही, का तर हरभरे सोलले, हात कोरडे. म्हणजे कर्म करू नाही, तू काही केलं नाही असं म्हणायला लोक तयार, का तर तुझ्या हाताला काही लागलेलं नाही. तसं कर्म पाहिजे की कर्म केलंय पण न लिंपे, हातू पाव न लिंपे उदास वृत्तीत. योग निद्रा तरी न मोडे, त्याची योग निद्रा मोडत नाही, सहज स्थितीचा भंग होत नाही. आणि त्याचा अकर्तेपणा सळू न पडे, अकर्तेपणाला सुद्धा कुठे घडी पडत नाही. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले, असं असूनही महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. जगाचा जीवी आहे म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये तो आहे, सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परी कवणाचा काही नव्हे, पण तो कोणाचा कोणी नाही, आसक्ती नाही. सगळ्यांमध्ये तो आहे, पण त्याला कोणाची आसक्ती नाही. जगची हे होय जाय तो शुद्धी नेणे, जग उत्पन्न होतं आणि नाहीसं होतं ते त्याला कळत सुद्धा नाही, खबर बात सुद्धा घेत नाही, इतका तो अलिप्त. आणि असाच आपला आत्मा आहे असं सांगितलं जातं. म्हणजे ज्या वेळेला खरोखर आत्मज्ञान ज्या वेळेला होतं, खरोखरीचं आत्मज्ञान जेव्हा होतं, असं वाचून आपल्याला होतं. पण आपल्या प्रत्यक्ष प्रत्ययाला ते येत नाही. प्रत्यक्ष प्रत्ययाला जेव्हा तुमचं आत्मस्वरूप तुम्हाला येतं, प्रत्यक्ष जेव्हा दिसतं, तेव्हा असं कळतं की आत्मा खरोखर सगळ्याच्या पासून आहे. शरीर धारण केलेलं आहे, शरीराचं काम शरीर करत असतं, प्रारब्धानुसार सगळं घडलेलं आहे, प्रारब्धानुसार सगळं घडत असतं, आपोआप सगळ्या गोष्टी होत असतात. आत्मा त्या ठिकाणी असतो, पण तो कशानेही व्यक्त होतो. हे केव्हा कळतं, पण जेव्हा साक्षात्कार होतो त्यावेळेला ती स्थिती यायला पाहिजे. हे तोपर्यंत हे बुद्धीने समजून घ्यायचं, तोपर्यंत हे ग्रंथाच्या द्वारे कळून घ्यायचं. जेव्हा आणि हा कधी होईल आत्मसाक्षात्कार ते नाही सांगता येत, की एखाद्याला 6 महिन्यात पण होईल आणि एखाद्याला या जन्मामध्ये होणार पण नाही. ते काही कोणाच्या हातात नाही. जसं जन्म आणि मृत्यू त्या कोणाच्या हातात नसतात, तसा आत्मसाक्षात्कार कधी होईल काय कळत नाही. जनक राजाला घोड्याच्या रेकिबीमध्ये पाय ठेवता ठेवता आत्मसाक्षात्कार घोड्यावर बसता बसता झाला. तेच वामदेवाला गर्भाशयातच झाला. वामदेव ऋषी आईच्या गर्भातच आत्मसाक्षात्कार झाला त्यांना. शुकाचार्यांना जन्मताच आत्मसाक्षात्कार होता. असं कोणाला केव्हा आत्मसाक्षात्कार होईल ते सांगता येत नाही, पण झाला पाहिजे एवढं मात्र नक्की. आज ना उद्या केव्हा तरी आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. म्हणून तर म्हणले जगाच्या जीवी आहे, जगाला व्यापून आहे, सर्व प्राण्यांच्या मध्ये आत्मस्वरूप आहे. परी कवणाचा काही नव्हे, त्याला कोणाविषयीही केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. जगची हे होय जाय तो शुद्धीही नेणे. जग सगळं घडतं मोडतं, पण त्याला त्याची काहीही शुद्धता नसते, शुद्ध नसते की झालंय हे घडलंय. याच्यासाठी की नाही नारायण उपनिषद आहे बघा, महानारायण उपनिषद म्हणून उपनिषद आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उपनिषद म्हणजे छोटस असतं की नाही, अगदी 15, 20, 25 श्लोक असे थोडेसे असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं दिलंय की सृष्टी कशी उत्पन्न होते, तर भगवंताच्या संकल्पापासून होते.
आणि त्याच्या संकल्पाने ती घडते सगळं. त्यामुळे काहीही घडायचं असलं तरी परमेश्वराचा संकल्प हा त्या ठिकाणी लागतो. आपल्या संकल्पाने काही होत नाही. शिवाजी म्हणतो तळ्यात तर तळ्यात. मी म्हणतो तळ्यात तर नाही तळ्यात. आउट. तसं परमेश्वराचा संकल्प असेल तर ते घडतं. त्याचा संकल्प नसेल तर ती गोष्ट घडत नाही. पण गंमत अशी की तो जो करता असतो म्हणजे जो त्या ठिकाणी उपस्थित असतो त्याला असं वाटत असतं की मी हे सगळं करतो. ही त्याची माया आहे. त्या मायेमुळे त्याला असं वाटतं की या ठिकाणी मी स्वतः करतो आहे, मी हे सगळं करतो आहे आणि माझ्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत किंवा मी त्या ठिकाणी आहे. तो स्वतःला निमित्त समजत नाही. तो स्वतःला त्या ठिकाणी करता समजतो आणि कर्तेपणा त्याच्या ठिकाणी असावा ही मायेची व्यवस्था आहे. त्याशिवाय कर्म होणार नाही. मग हे चांगलं आहे का वाईट आहे? माया चांगली आहे का माया वाईट आहे? तर नाही, ती व्यवस्था आहे तशी. ती व्यवस्थाच तशी आहे की त्याला त्या ठिकाणी वाटलंच पाहिजे की अरे ही माझी मुलं आहेत, हा माझा संसार आहे, ही माझी भांडी कुंडी आहे, हे माझं घर आहे, तर सांभाळू आपण ना. नाहीतर आपण कशाला एवढं त्याच्यासाठी झिजायला जातोय त्या ठिकाणी. आपण कधीच सोडून दिलं असतं की नाही आपलं आपलं काही काम नाही. पण तसं नाही ना, माया तुम्हाला तिथे बांधून ठेवते. माया बांधून ठेवते त्या ठिकाणी की तुम्ही नाही हे सगळं माझं आहे. मला करायला पाहिजे, मला सांभाळायला पाहिजे. मी नाही स्वयंपाक केला तर मुलांना जेवायला कोण वाढेल? हे सगळं हे मायेचा सगळा पसारा त्या ठिकाणी आणि त्याच्यात सगळ्यांना त्यांनी बांधून ठेवलं. तिला कामच दिलेलं आहे. अरे ते तिचं सगळं तशीच आहे ती. व्यापूनच आहे सगळ्यांना. आणि परमेश्वर बाजूला राहतो. आणि मग माया सगळं हे सगळं करत राहते. आणि मग ज्या वेळेला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला कळतं की अरे हे काही नव्हतं. देवी भागवतात मागच्या वेळेला आली बघा नारदांची कथा. मागच्या चातुर्मासात आपण बघितली की नाही? नारदांची कथा आली. काही घडलेलं असतं का? ते पण केवढा प्रपंच करतो तो. मग त्याला कळतं की ती सगळी माया आहे. तसं आपल्याला ह्या मायेची जाणीव कधीतरी व्हायला पाहिजे म्हणजे आणि तो आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय होत नाही. परमेश्वर हा म्हणून दिलं. हे समजून घेणं खूप अवघड जातं. उपनिषदामध्ये पटापट सांगितलेलं असतं. बाकीचे ग्रंथ मग त्याचं खूप एक्सप्लेनेशन करतात. उपनिषदात इतका वेळ नसतो त्यांना. ते सूत्र सांगतात की पुढे जातात. मग महानारायण उपनिषदामध्ये त्याने असं सांगितलंय की आता हा परमेश्वराच्या संकल्पाने घडलेल्या सृष्टीमधले तुम्ही आम्ही आहे. ओके नाही, तुम्ही म्हणा मी म्हणा त्या संकल्पामधले आपण एक जण आहे. मग आता तो संकल्प त्यामधला जो एक जीवात्मा आहे छोटासा, तर त्यांनी जर ठरवलं की आपण परमेश्वराला जाणून घ्यायचं, तर आता त्याच्या मनामधला हा संकल्प जर परमेश्वराचा असेल तर त्याला पुढे सगळी अनुकूलता मिळत जाईल. पण जर हा परमेश्वराचा संकल्प नसेलच आणि त्याला जर सगळ्यांना मायेमध्येच ठेवायचा असेल तर तो काही होऊ देणार नाही. म्हणजे समजा साधं उदाहरण घेऊ आपण की आपण शिरा केला. आता शिरा करणं हा माझा संकल्प होता की आज मला शिरा करायचा म्हणून मी सामग्री गोळा केली, त्याचा मी शिरा तयार केला. आता शिरा तयार झाल्यानंतर शिऱ्यातल्या एका कणाला जर वाटलं की मला समजून घ्यावं, त्याला मी समजेन का? त्याला समजेल का मी? समजा अगदी जीव आहे असं धरा. तर शिऱ्यातल्या कणाला मला समजून घेता येईल का कर्त्याला? नाही का घेता येणार त्याला. तसं आपल्याला त्याला समजून घेता येईल का? आपण त्याच्या संकल्पामधला एक कण आहे असं धरा. आपण त्याला समजून घेऊ शकू का? नाही घेता येणार. कुठपर्यंत नाही घेता येणार? जोपर्यंत त्याचा संकल्प होत नाही की याला आपण समजलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की यमेव एष वृणुते तेनेव लभ्यः. जेव्हा परमेश्वर ठरवतो की आता मी याच्या पुढे प्रकट झालं पाहिजे, तेव्हा त्याला ते कळतं. महानारायण उपनिषदामध्ये त्यांनी या संकल्पाविषयी खूप सांगितले की संकल्पाची सृष्टी कशी असते आणि संकल्पाची सृष्टी घडली काय मोडली काय त्याच्यामध्ये काय फरक पडतो त्याला. तो नवीन सृष्टी उत्पन्न करू शकतो. म्हणून त्याने इथे लिहिले परी ही जगाची हे होय जाय तो शुद्धीही नेणे. त्याला त्याची काही जाणीव पण नसते की हे झालंय.
नादत्ते कस्यचित् पापम नचैव सुकृतम विभू अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवा. हेच सांगितले पुढच्या श्लोकात की ईश्वर कोणाचं पाप घेत नाही आणि पुण्य पण घेत नाही, देत नाही आणि घेत नाही. आणि अज्ञानाने हे ज्ञान आच्छादलेले आहे म्हणून प्राणी मोह पावतात. म्हणजे ईश्वर करता आहे किंवा मी करता आहे असं ते समजतात. अज्ञान म्हणजे माया. मायेने हे सगळं जग मोह पावलेलं आहे. मग पुष्कळ वेळा असं वाटतं की जर मायेमध्येच आपण राहतो आहोत तर जोपर्यंत परमेश्वराला वाटत नाही तोपर्यंत आपण तरी कशाला प्रयत्न करायचे. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा आपण प्रयत्न करू, पण असं होत नाही. मग लक्ष्मी तंत्रामध्ये असं सांगितलं नाही, तुम्ही तुमचं आचरण अशा प्रकारे ठेवा की परमेश्वराला तुमची हे असं गरज वाटली पाहिजे की नाही आपण याला ज्ञान दिलं पाहिजे, मग ते होईल असं त्यात. कारण हे उलट सुलट प्रश्न सगळ्यांनी विचारलेले. इंद्राने पण लक्ष्मीला असाच प्रश्न विचारला की मग सगळं असंच जर आहे तर मग आमच्या मागण्याला काय अर्थ राहिला. त्याच्या संकल्पाने तुझ्या संकल्पाने होणार, मग आम्ही आमच्या संकल्पाला काय अर्थ राहिला. तेव्हा ती म्हणते की नाही, तुम्हाला वेदांनी सांगितलंय तसं वागलं पाहिजे. वेदांनी सांगितलेलं आहे जसं वागत राहिला की परमेश्वराला म्हणजे आम्हाला असं वाटतं की ह्याला यातनं बाहेर काढावं, मग आम्ही तुम्हाला सगळं देतो. पण त्यासाठी तुम्हाला तसं वागलं पाहिजे तर सहाय्य मिळतं असं सांगितलं. म्हणजे आपल्याकडे उलटसुलट प्रश्न विचारलेले पण आहेत, उलटसुलट प्रश्नांची उत्तरं पण सगळी दिलेली आहेत. पण परमेश्वर खरोखरच अलिप्त आहे सगळ्यापासून. म्हणून आपल्याला वाटतं की एखाद्याला एवढं दुःख का, एखाद्याला एवढं सुख का मिळतं, एखाद्याचं असं का होतं, याला उत्तर आपल्याला देता येत नाही. पण मग हे उत्तर त्याला आहे की तो कोणाची पाप घेत नाही, कोणाला पुण्य पण देत. काही पाप पुण्याचा त्याचा संबंध नसतो. हे सगळं अज्ञानाने घडत. पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे, है ना. पाप पुण्य ही अगदी त्याच्या जवळ असून तो त्यांना जाणत नाही. आणि साक्षीही होऊ न ठके येरी गोठी काय, तो साक्षी पण नसतो. दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळे, सगुण रूपाच्या संगतीने तो सगळं होऊन क्रीडा करतो. परी अमूर्तपणे न मिळे दादुला याची. दादुला म्हणजे समर्थ, पण त्याच्या समर्थाच्या निर्गुणपणाला त्याच्यामुळे मलिनपणा येत नाही. सगुण झाला म्हणून तो मलिन होत नाही. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमार. सरळ सरळ सांगितले की तो सांभाळतो, उत्पन्न करतो, पालन करतो, संहार करतो असे जे त्याच्या कर्तृत्वाविषयी लोक वर्णन करतात हे अर्जुना ते केवळ अज्ञान आहे, सगळा भ्रम आहे. म्हणून समर्थाने म्हणले उपासना हा ही भ्रम. काय अवघड आहे की नाही समजायला. याचा विचार आपण पुढच्या ह्याच्यामध्ये जास्त करूया.